नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक 22 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांच्यासाठी निर्गमित करण्यात आले आहे। पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023च्या अंमलबजावणीबाबत। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 मध्ये नमूद केलेल्या शाळा तुकड्यांपैकी अनुदानासाठी पात्र अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे। सदर पत्रासोबत प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांचा गोषवारा सादर करण्यात आला आहे। त्यानुसार एकूण 110 शाळा व 990 तुकड्यांचे 302 शाळांवरील प्रस्ताव संचालनालयास प्राप्त झाले आहेत। सोबत दिलेल्या प्रपत्रात प्रपत्र क ची सुधारित माहिती शाळा तुकड्या हार्ड व सॉफ्ट कॉपी एक्सेल शीटमध्ये DVTT सुरेख फॉन्टमध्ये शासनास तात्काळ सादर करायची असल्याने संचालनालयास दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी समक्ष उपस्थित राहून सादर करावी। सोबत एक्सेल शीटमध्ये शाळा तुकड्यांची यादी असे आदेश शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहे। मित्रांनो, सदरील पत्रानुसार राज्यातील अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% अनुदानास पात्र अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती मंत्रालय स्तरावर पोहोचली आहे। त्यापैकीच एकूण अघोषित असणाऱ्या 110 शाळा व 990 तुकड्यांची माहिती अद्यापपर्यंत शासनास सादर करण्यात आली होती। त्यापैकी अतिरिक्तची माहिती प्रपत्र क मध्ये शासनाने मागवली आहे। ती माहिती सर्व उपसंचालक यांना सादर करण्याचे आदेश सदरील पत्रानुसार देण्यात आले आहेत। याचाच अर्थ सदरील शाळांना 15 एप्रिल 2025 पर्यंत ही माहिती सादर करावयाची आहे। मित्रांनो, हे पत्र व PDF आपणास हवी असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे। तसेच अनुदानासंदर्भातील विविध प्रकारचे शासन निर्णय परिपत्रके हे आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्यामुळे शिक्षकांनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करावे।